रोल. मॅडम काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही प्रशासनात आलेला आहात का सांगा? गेल्या 4 दिवसापासून मी इथे बैठका आणि प्रचार करते आणि जनतेशी भेटते. मला फारच पॉझिटिव्ह वातावरण दिसतंय. सकारात्मक ज्या पद्धतीने जनतेने सावळा साहेबांना प्रेम दिलंय तसंच त्यांनी आपल्या आमदारांना प्रेम दिलंय, राजनजींना प्रेम दिलंय, त्यांनी स्नेहाताईंना दिलंय आणि त्यांची इच्छा आहे की महापौर बनावा. कारण की मी जसं माझ्या भाषणातूनही सांगितलं, हा जो शहराचा पट्टा पूर्ण ठाणे जिल्ह्यातून आणि मुंबईच्या आजूबाजूला रायगड पडेल, या पट्ट्याला वंचित ठेवलं गेलं एका परिवाराच्या पाठीतून. आज त्या परिवाराकडे आम्हाला नाही बघायचंय तर या जनतेकडे बघायचंय आणि या जनतेसाठी आमचा मास्टर प्लॅन तयार आहे आणि या शहराला तसंच सुदृढ शहर बनवायचंय ज्या पद्धतीने बाकी शहरं झाली. हेच एक शहर मागे गेले आणि त्या शहरासाठी आम्ही लढत आहोत आणि मला नक्की विश्वास आहे की जनता, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि या सगळ्या युतीला प्रेम देईल आणि त्यांचं काम विकासाचं आम्ही जरूर करू. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण लक्ष इथे पूर्णतः आहे. ताई काय सांगाल या विभागामध्ये एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेने देखील उमेदवारी अरे करण्यात आलेली आहे. हो, कसं बघतं याकडे? मी म्हणून भाषणात म्हणले गुड न्यूज पहिली तिची 16 जानेवारीला येईल, नंतर फेब्रुवारीला येईल. म्हणजे तिचं लेकरू जे या शहराचं भविष्य आणि देशाचं भविष्य आहे ते जेव्हा बाहेर येईल ते जास्त सुंदर शहर बघेल. कारण की आई नगरसेविका असेल आणि इकडचा महापौर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा असेल. कारण की याच तरुण पिढीसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी, सगळ्या वसई विरार नाला सोपाराच्या जनतेसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हा सगळा प्लॅन आहे. त्यांचा रोजगार असो, सडक आहे, शिक्षा आहे, शाळा आहे, भरपूर गोष्टी वंचित राहिल्या त्या सगळ्या पूर्ण करायच्या. मॅडम या ठिकाणी तुम्ही सिटीची हवा काढायची असा आरोप केला होता आणि पुन्हा सिटीने सांगितले की बाहेरच्या नेत्यांना आणण्याची वेळ आलेली तुमच्यावर. नाही 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 नाही, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. मी म्हणलं तोंडात हवा राहिली नाही शिट्टी वाजवायला. शिट्टीची हवा काढायची गरज नाही, शिट्टीत हवा टाकावी लागते. तुमचा प्रश्न चुकला आहे. आणि बाहेरचे नेते ज्यांनी त्यांचा सगळा परिवार जो बाहेर राहतो देशाच्या, त्यांच्याविषयी तुम्ही म्हणताय का बाहेरचे नेते तुम्ही हे म्हणताय जिथे ते हिंदी भाषिकांना वेगळं करतात, मराठी भाषिकांना वेगळं करतात, गुजराती भाषिकांना वेगळं करतात? काय सांगताय तुम्ही? मला वाटतं पत्रकारांची इच्छा आहे की आता काहीतरी वेगळं बनावं, म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला आणि मी धन्यवाद देऊ इच्छिते तुम्हाला. भारतीय जनता पार्टीमधले बरेच कार्यकर्ता जे नेता आहेत ते बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करताना दिसत काय नाही. खरं तर तुम्ही उलट म्हणताय. आत्ताच तुम्ही शेकडो बहुजन विकास आघाडीचे सुद्धा नेते तिकडून सोडून इथे येत आहेत. बघा कसं असतं निवडणुकीत. आता तो कोणता कार्यकर्ता गेलाय ह्याच्याविषयी न बोलता जो कोणता कार्यकर्ता आमचा थोडा नाराज आहे, नाही कारण की भारतीय जनता पार्टी ही वाटते, त्यामुळे जो कोणता कार्यकर्ता नाराज आहे त्याला सगळ्यांना मी हात जोडून विनंती केली आहे की आपलं लक्ष विकासासाठी आहे आणि विकास महत्वाचा, स्वतःचा विकास नाही, आपल्या शहराचा विकास. आणि असे भरपूर 80% कार्यकर्ते, ज्यांच्याशी मी शेकडो कार्यकर्त्यांशी फोनवर बोलले गेल्या 3 दिवस, भरपूर कार्यकर्ते शांत आहेत आणि पक्ष शिस्तीनुसार काम करत आहेत. काही समजा यांची अपेक्षा आहे की त्यांनी स्वतःसाठी काय बनवावं, तर त्यांनाही शुभेच्छा आहेत. म्हणजे असं नाही की माणूस चुकतो, कधी होत असतो. ताई काय सांगाल त्यांनाही आम्ही परत घेऊ नंतर. नगरसेवक होता तो देखील आता अपक्ष उमेदवार म्हणून भाजपच्याच विरोधामध्ये रिंगणात उतरलेला आहे. तसंच प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे उमेदवार आहेत ते भाजपच्याच विरोधात उभे आहेत. कसं बघता याकडे? काही जागी आमचं गणित पुढे मागे झालं होतं, त्यामुळे आता 1ला आणि 22ला काय झालं यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कमळावर लोकांनी बटन दाबावं आणि आम्ही पुढे जाऊन महापौर बनायचं. त्यामुळे महापौर बनण्यासाठी आज आपण या चिंतेत राहू नये की कोण कुठे लढलं, कोण कुठे गेलं. आणि माझं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. पण जो पक्षासाठी शिस्तीत थोडे राहत नाही त्यांना आमचा नमस्कार आहे लांबून. आणि त्यांना माहिती आहे की महापौर पक्षाचाच बनणार आहे, बाहेरचा तर बनणार नाही. त्यामुळे त्यांनाही कळलेलं आहे. पण सगळ्यांना शुभेच्छा. कारवाई होणार का पक्षाच्या माध्यमातून? येणाऱ्या काळात तुम्ही बघा. व या ठिकाणी वाहतूक कोणतीची समस्या मोठी आहे? बिलकुल आहे. मी स्वतः भाषणात बोलले आणि मुंबईत जसं आम्ही काम करतोय तसंच मी म्हणलं ना, मास्टर प्लॅन या शहराला हवा आणि भरपूर पुलांची कामं सुरू होतील. मला खासदार सांगत होते की ज्या पद्धतीने रेल्वे ही आपली लाईफ लाईन आणि इकडच्या राहणाऱ्या लोकांची जशी 5वी लाईन येते आणि कारण की बोलण्याचे खासदार माझ्यावर असायचे, नेहमी तेच आमची चर्चा असायची संसदेत. त्याच्या पुढेही मी कनेक्टिव्हिटीशी बोलतोय. रोड कन्स्ट्रक्शन आणि काही पुलं अजून बांधायची राहिले, ते खासदार साहेब मला आत्ताच सांगत होते. ते सगळं 15 जानेवारीमध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडमध्ये कामं पटकन सुरू होते. तुम्ही फक्त वाट बघा 16च्या पुढची जेव्हा शिथिल होईल प्रचाराची. मतदारांना काय आवाहन करतात? मतदारांना हात जोडून मी आवाहन करते, जसं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला लोकसभेत एका चांगल्या खासदाराला तुमच्या आवाजासाठी ठेवलं, विधानसभेत तुम्ही एक तरुण नेतृत्व वसईमधून आणलं, महिला नेतृत्व,
तुम्ही नाला सोपाऱ्यातून एक जबरदस्त नेतृत्व आणलं आणि राजनजी ज्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी काम केलं आणि खरंच खाचा खाल्ल्या त्यांना मदत केली आणि 2 जायंट केलं रे ते आमचे. काहीतरी विचार करून जनतेने आम्हाला मदत केली. त्यामुळे जनतेला अजूनही हात जोडून विनंती आहे, हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि या शहराला आता कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी न होता या शहराचाही विकास सगळ्या बाकी शहरांचा जसा MMR मध्ये होतोय, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन